आज आपण खुसखुशीत गरमागरम समोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत. कमी तेलकट आहे, कमी साहित्यात अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. समोस्याची पारी बनवण्यासाठी आपण इथे पीठ भिजवून घेऊया. मी इथे 2 मोठ्या वाट्या मैदा घेतलेला आहे, तो टाकून घेतला. तो आधीच मी चाळून घेतलेला आहे. चेक करून घ्यायचा आहे, त्यामध्ये अळ्या पण असू शकता. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि 1 छोटा चमचा ओवा घेतलेला आहे, हातावर चोळून टाकायचा, म्हणजे ओव्याचा छान असा वास येतो. सर्व आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. कडकडीत असं 3 चमचे इतकं तेल टाकलेलं आहे आणि पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. कडक तेल टाकण्याचं गरजेचं आहे, त्यामुळे आपले समोसे छान खुसखुशीत कुरकुरीत तयार होतात. पिठाला आपल्याला तेल छान असं लावून घ्यायचं आहे, चोळून घ्यायचं आहे. तुम्ही याऐवजी यामध्ये तूपही वापरू शकता. पिठाला छान तेल लागलेलं आहे, मूठ वळून बघायची. छान मूठ वळली गेली आहे आणि थोडं थोडं करून पाणी टाकायचं. आपल्याला हे पीठ घट्टसर भिजवायचं आहे, त्यामुळे थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि छान असं पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे. दुकानातले समोसे आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी आणि इतके टेस्टी कमी साहित्यामध्ये समोसे बनवू शकता. पिठाचा गोळा छान तयार झालेला आहे आणि मी इथे घट्टच पीठ भिजवलेलं आहे, जास्त पातळ भिजवायचं नाही आहे. पीठ आपलं छान भिजलेलं आहे. झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनटं 15 मिनटं भिजू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण भाजीसाठी मसाला तयार करूया. 4 ते 5 मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहे. थोडंसं आलं टाकलं, 1 चमचा जिरं टाकलं, 5 ते 6 काळी मिरी टाकली आणि मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने मी इथे बारीक करून घेतलेलं आहे. मी इथे 5 बटाटे उकडून घेतले. चेक करायचे आहे, चांगले असले तरच घ्या आणि चाकूने त्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. हे बटाटे आपल्याला स्मॅशच करायचे आहे भाजीमध्ये. मी सुरुवातीला चाकूने इथे बारीक करून घेत आहे ह्या पद्धतीने. विकतच्या समोस्यापेक्षाही हे समोसे खूप छान टेस्टी चवदार होतात. नक्की असे समोसे तयार करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडतील. गॅसवर मी आता कढाई ठेवलेली आहे. 2 चमचे तेल टाकलं, मोहरी टाकायची. आपण जे बारीक करून घेतलेला मसाला टाकायचा हिरवी मिरचीचा आणि छान परतून घ्यायचा आहे. 1 मिनिटभर छान परतला आहे. त्यामध्ये हळद टाकायची, 1 चमचा धनिया पावडर टाकायची, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकायचा. तोही छान परतून घ्यायचा आहे. छान परतून घ्यायचा आहे, म्हणजे वासही मसाल्याला छान लागतो. स्मॅश करून घेतलेले बटाटे तेही यामध्ये टाकून घ्यायचे. चवीपुरतं मीठ टाकायचं. तुम्हाला जर ह्यामध्ये आमचूर पावडर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. 1 पाऊण टीस्पून नाहीतर अर्धा चमचा इतकी टाकायची. छान मिक्स करून घ्यायची आहे भाजी. बटाटे मी चमच्यानेच बारीक करून घेत आहे. आपल्याला हे समोसेमध्ये भरायचे, त्यामुळे असे स्मॅश करून घ्यायचे. तुम्ही ह्यामध्ये धनी पण टाकू शकता. अर्धले करून टाकायचे, असे कुटून टाकायचे. भाजी आपली छान मिक्स झालेली आहे. झाकण ठेवायचं. 1-2 मिनिट छान वाफ काढून घ्यायची. 1-2 मिनिटानंतर चेक करूया. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची
आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. भाजी आपली छान तयार झालेली आहे, थंड होऊ द्यायची आहे. त्यानंतर पीठही आपलं छान भिजलेलं आहे, बघू शकता. मळून घ्यायचं आहे थोडंसं. ह्यामध्ये अजिबात तेल लावायची पण गरज नाही, इतकं छान हे पीठ भिजलेलं आहे. छोटासा गोळा घ्यायचा आहे, मळून घ्यायचा. मी इथे समोसे बनवण्यासाठी 4 ते 5 गोळे तयार करून घेते, म्हणजे पटापट आपल्याला समोसे तयार करता येतात. मी गोळे तयार करून घेतले. पोळपाटावर थोडंसं पीठ घ्यायचं आहे. पीठ लावून घ्यायचं लाटीला आणि याची छान अशी पारी लाटून घ्यायची आहे. पातळच लाटायची आहे ह्या पद्धतीने, म्हणजे समोसे ही छान खुसखुशीत लागतात. जाड नाही ठेवायची. चिटकत असेल तर मैदा टाकायचा आणि छान अशी लाटून घ्यायची आहे पारी. समोसा बनवण्यासाठी पारी मी इथे छान मोठीच तयार करणार आहे, म्हणजे शेपही छान येतो. छान लाटून झालेली आहे. आपण चाकूने याला अर्धा भाग कापून घ्यायचा आहे. यापेक्षा थोडी मोठी लाटली तरीही चालते. मी ते चाकूने कापून घेतली. तुम्हाला मी समोस्याचा आकार एकदम सोप्या पद्धतीने दाखवत आहे. कापलेली पारी एका साईडने अशी दाबून घ्यायची. बाहेरचा भाग मधी जरी दाबला तरीही चालतो. ह्या पद्धतीने मी ते पारी तयार करून घेतलेली आहे. भाजी आपली छान थंडी झाली. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा भाजी टाकून घ्यायची आहे. जेवढी बसेल तेवढी टाकायची. मध्ये अशी दाबून घ्यायची आहे, प्रेस करून घ्यायची आणि त्याचं तोंड छान बंद करून घ्यायचं, म्हणजे तेलामध्ये फुटलं नाही पाहिजे. ह्या पद्धतीने मी वरतून अशी पारी दाबून घेणार आहे. जर चिटकत नसेल तर थोडं थोडं पाणी लावायचं आणि छान दाबून घ्यायचं त्याचं तोंड. मी या पद्धतीने पण एक समोसा तयार केलेला आहे. अजून दुसऱ्या पद्धतीने मी समोसा करून दाखवत आहे. एका पारीचा भाग मध्ये घ्यायचा आणि छान असा दाबून घ्यायचा आहे. परफेक्ट दाबून घ्यायचा, नाहीतर समोसा तेलामध्ये फुटू शकतो. ह्या पद्धतीने पण एक समोसा तयार करू शकता तुम्ही. छान दाबून घ्यायचं आहे तोंड. समोसे असे तयार झालेले आहे. अजून मी दुसरी एक पारी लाटून घेतलेली आहे. आपण आता दुसऱ्या पद्धतीने अजून तुम्हाला समोसा करून दाखवणार आहे. त्यामध्ये मी आधीच सारण भरून घेतलं आणि फोल्ड करायचं आहे दोन्हीही बाजू आणि खालची बाजू छान अशी दाबून घ्यायची आहे. तुम्ही याला पाणी लावूनही दाबू शकता. ह्या पद्धतीने मी इथे दाबून घेतलेला आहे आणि छान असा बसून द्यायचा. आपला मस्त असा मोठ्या साईजचा समोसा तयार झालेला आहे. ह्या पद्धतीनेही तुम्ही समोसे करू शकता.
अजून एक समोसा माझी मुलगी तयार करून दाखवत आहे. तिने छान त्यामध्ये सारण टाकून घेतलं 2 चमचे. ती म्हणे मला दाखवायचं आहे. बघू शकता तिलाही छान पद्धतीने समोसा तयार करता आलेला आहे. तिने छान बाजू पण त्याच्यात दाबून घेतलेल्या आहे कडाकडा. अजिबात त्याला पाणी लावायची गरज नाही आहे, पण छान असं दाबूनच घ्यायचं आहे, नाहीतर तेलामध्ये फुटू शकतो. ह्या पद्धतीने तिने पण छान असा समोसा तयार केलेला आहे. छान त्याला असं बसून द्यायचं म्हणजे मस्त असा समोसा तयार होतो. सर्व समोसे मी तयार करून घेतलेले आहे. कढाईमध्ये तेल मध्यमच तापलेलं आहे. आपल्याला जास्त तेल कडक नको आहे. मध्यम आचेवरच हे समोसे कमी गॅसवर तळून घ्यायचे आहे. ह्यामध्ये मी जेवढे बसेल तेवढे समोसे टाकून घेतले आणि छान असे समोसे आपल्याला कमी गॅसवर तळून घ्यायचे आहे, म्हणजे छान असे खुसखुशीत तयार होतात. एक 5 मिनिटांनी समोसे आपल्याला खालीवर करून घ्यायचे आहे. एकदम कमी गॅस आहे, स्लो गॅसवरच आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे आहे. एक 2 ते 3 मिनिटांनी पुन्हा चेक करूया. समोसे बघू शकता मस्त खुसखुशीत असे तळले आहे. कमी गॅसवरच तळून घेतलेले आहे मी हे. संपूर्ण इथे समोसे तळण्यासाठी मला 10 मिनटं लागलेली आहेत, अगदी कमी गॅसवर. याच्यापेक्षा अजून 2 ते 3 मिनिट जास्त लागू शकतात. आतपर्यंत तळल्या जातात आणि छान असे खुसखुशीत तयार होतात. बटर पेपरवर टाकायचे किंवा एखाद्या जाळीवर टाकायचे, म्हणजे तेल त्याचं निथळून जातं. अजिबात तेलकट नाही झालेले, मस्त असे खुसखुशीत कुरकुरीत कमी साहित्यामध्ये समोसे तयार झालेले आहेत. नक्की तयार करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. छान असे पुदिन्याची चटणी समोस्यासोबत गरमागरम समोसे तयार झाले आहेत. त्यासोबत कडक अशी चहा. तर नक्की तयार करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.